सावधान, जर तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून UPI वापर करण्याचे नियम बदलत आहेत आणि हे नियम थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे आहेत। बॅलन्स तपासण्यापासून ते पेमेंट स्टेटस, चार्ज बॅक आणि ऑटो पे व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टींवर आता बंधन येणार आहेत। या नवीन नियमांमुळे तुम्हाला व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात, त्यामुळे हे नियम समजून घेणे गरजेचे आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही नियम चुकवला तर तुमचे व्यवहार अडकू शकतात। मित्रांनो, जर तुम्ही UPI वापरकर्ते असाल आणि बहुतेक व्यवहार याच्याच माध्यमातून करत असाल तर सावध व्हा। 1 ऑगस्ट 2025 पासून देशात UPI संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत। त्यामुळे फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या ॲप्सद्वारे रोज पैसे व्यवहार करणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने UPIला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हे नवीन नियम आणलेले आहेत। या नवीन नियमांपैकी नंबर 1चा नियम म्हणजे बॅलन्स तपासण्याची मर्यादा। 1 ऑगस्टपासून वापरकर्ते आपल्या UPI ॲपमधून दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकतील। वारंवार बॅलन्स तपासल्याने सर्व्हरवर ताण येतो, ज्यामुळे व्यवहार मंदावतो। नंबर 2, लिंक केलेले बँक खाते तपासण्याची मर्यादा। आता सर्व वापरकर्ते एका ॲपवर आपल्या फोनपे नंबरशी लिंक असलेली सर्व बँक खाती दिवसात जास्तीत जास्त 25 वेळा पाहू शकतील। नंबर 3, पेमेंट स्टेटस तपासणे। कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भात वापरकर्ता पेमेंटचा स्टेटस दिवसातून केवळ 3 वेळा पाहू शकेल। या 3 प्रयत्नांमध्ये प्रत्येक वेळी किमान 90 सेकंदाचे अंतर असणे आवश्यक आहे। नंबर 4, ऑटो पे व्यवहारांच्या बाबतीत विविध प्लॅटफॉर्म्सवर ऑटो पे व्यवहारासाठी निश्चित वेळ मर्यादा असणार आहे। दिवसात ही वेळ सकाळी 10 वाजेपर्यंत, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आणि रात्री 9:30 नंतर असेल। ऑटो पे म्हणजे एखाद्या सबस्क्रिप्शन, SIP, EMI किंवा बिलाचे पैसे आपोआप ठराविक वेळी कापले जाणे। नंबर 5, पेमेंट रिव्हर्सलची मर्यादा। चार्ज बॅक म्हणजेच पेमेंट परत मागवण्याची मर्यादा ठरवली गेली आहे। आता तुम्ही 30 दिवसात केवळ 10 वेळा आणि एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून जास्तीत जास्त 5 वेळा चार्ज बॅक मागू शकता। हे सर्व बदल UPI वापरकर्त्यांसाठी लागू होणार आहेत। मात्र जर तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासत नसाल तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी अडचण नाही। NPCI हे नियम UPI अधिक सोपं करण्यासाठी आणत आहे, जेणेकरून अनावश्यक क्रिया रोखता येतील। अलीकडच्या काळात पैसे पाठवण्यामध्ये किंवा मिळवण्यामध्ये अडथळे आणि उशीर यासंबंधी तक्रारी वाढल्या आहेत, विशेषतः एप्रिल आणि मे 2025 दरम्यान। NPCIचे म्हणणे आहे की यामागील एक मोठं कारण म्हणजे अनेक वापरकर्ते वारंवार बॅलन्स तपासतात किंवा एखाद्या पेमेंटचा स्टेटस पुन्हा काही मिनिटाच्या फरकाने पाहतात। त्यामुळे सिस्टमवर जास्त लोड येतो आणि व्यवहारांचा वेग कमी होतो। तर मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025 पासून UPI वापरकर्त्यासाठी हे 5 नवीन नियम लागू होणार आहेत आणि हे नियम केवळ NPCIनेच नव्हे तर तुमच्यासारख्या लाखो वापरकर्त्याच्या सोयीसाठी आणले गेलेले आहेत। जर तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा पेमेंट स्टेटस तपासत असाल तर हे नवीन नियम तुमच्यावर थेट परिणाम करू शकतात। म्हणूनच आजपासूनच सावध व्हा आणि तुमचा व्यवहार सुचारूपणे सुरू राहील याची काळजी घ्या। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि सतर्क रहा। नमस्कार।